भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे आणि त्यात वसंत पंचमी हा सण अत्यंत उत्साहपूर्ण मानला जातो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण उत्सव केवळ ऋतू परिवर्तनाचे प्रतीक नाही, तर ज्ञान, कला आणि बुद्धीच्या उपासनेचा हा महान दिवस आहे. सरस्वती पूजन कसे करावे? आई वडिलांनी मुलांसाठी कोणता उपाय करावा? या दिवशी आपण काय खायचं आहे, काय खायचं नाही, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती, तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले. तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नाही. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते. तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या हातात वीणा, दुसरा हात वर मुद्रेत आणि इतर 2 हातात पुस्तकं आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. तेव्हा वीणाच्या स्वरामुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते. या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं. आता बघा, सरस्वती मातेचे पूजन कसे करावे हे मी तुम्हाला सांगते. विद्येची देवता माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपण ही पूजा करावी. सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. पिवळ्या रंगाचे कपडे हे अत्यंत शुभ मानले जातात. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता बघा, आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या जागेवर एक चौरंग ठेवायचा आहे आणि त्या चौरंगावर पिवळे कापड पसरवून त्यावर माता सरस्वतीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर गणपती स्वरूप सुपारीची पूजा करून घ्यायची आहे. जर का तुमच्याकडे गणपतीची छोटी मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीची पूजा करा आणि नसेल तर गणपती स्वरूप सुपारीची पूजा करा. त्या सुपारीवर हळदी कुंकू, अक्षता आणि फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. तसेच देवीला देखील हळदी कुंकू, चंदन लावा आणि अक्षता अर्पण करा आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले देखील अर्पण करा. आणि पूजा करत असताना ओम ऐं सरस्वतेय नमः या मंत्राचा जप करा. आणि पूजा पूर्ण झाल्यावर कापूर किंवा तुपाचा दिवा लावून आरती करा आणि नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई किंवा मग पिवळ्या रंगाची फळे देखील आपण ठेवू शकतो. जसे की केळी, आंबा, मिठाईमध्ये नारळाची बर्फी, पिवळ्या रंगाचे लाडू, हे पदार्थ आपण देवीला नैवेद्य म्हणून ठेवू शकतो. आणि तसेच तुम्ही जर या दिवशी व्रत करत असाल तर तुम्ही कांदा, लसूण हे तामसिक पदार्थ खाणे टाळावे. या दिवशी मांसाहार देखील करू नये. तर बघा, आपण वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा करत असतो, पण त्याचबरोबर आपल्याला पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, आपल्या घरात जे काही वाद्य असतील त्यांची देखील पूजा करायची आहे. सरस्वती माता ही विद्येची देवता आहे असे मानले जाते. वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही जर सरस्वती पूजेसोबतच तुमच्या मुलांच्या पुस्तकात मोरपीस ठेवला तर त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात प्रगती होते. असे म्हटले जाते की ज्ञानाशिवाय लक्ष्मी नसते. म्हणून जर सरस्वती पूजा किंवा वसंत पंचमीच्या दिवशी मोरपंख पुस्तकात ठेवला तर तो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देतो. ज्ञानामुळे संपत्तीचा मार्ग मोकळा होतो आणि घराची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते.
आणि त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक गोष्ट नक्की करावी. आपल्या मुलांचं अभ्यासात मन लागावं, आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून ही गोष्ट केली जाते. तर बघा ही गोष्ट कोणती आहे? प्रत्येक आईने आज आपल्या मुलाच्या जिभेवर ऐम हे अक्षर तुळशीच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने मधात बुडून लिहायचे आहे. या सरस्वती मातेच्या सेवेने मुलांची बुद्धी तल्लख होते आणि मुलं हुशार होऊन स्मरणशक्ती वाढते. ऐम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे. या सेवेने सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळतो. त्याचप्रमाणे आज सरस्वती स्तोत्र मुलांकडून 11 वेळा वाचून सेवा करून घ्यायची आहे आणि मुलांकडून त्यांच्या वह्या पुस्तकांची पूजा देखील करून घ्यायची आहे. प्रत्येक वसंत पंचमीला तुम्ही सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे आणि मुलांच्या जिभेवर तुळशीच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने ऐम हे अक्षर लिहायचं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.